गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही ठीक असाल. तर आम्ही जे आज बसमध्ये दिसत आहोत ते ॲक्च्युली आमचं आता ओरिएंटेशन संपलेलं आहे रावेचं, आणि आता आम्ही जातो सेंटरला रिपोर्टिंग करायला. तर काही जणांना वेगवेगळे सेंटर भेटले आणि आम्हाला भेटलं आहे वर्धा. कुठलं सेंटर भेटलं आपल्याला? आपलं सेंटर सेलसुरा ना? सेलसुरा. तर आम्ही वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा सेंटरला जात आहोत आता. तर रिपोर्टिंग करायचं आहे आणि आज आमचा पहिला दिवस आहे. तर सगळेजण आम्ही चाललो. तुम्ही बघू शकता आम्ही बसमध्ये थांबलो आणि जवळ. तर इथं आशा आहे, आशिष, उत्कर्ष, इकडं ईशान आणि इथं स्वराज सर आपले झोपले, बघू शकता. जवळजवळ 20 मिनिट झाले मी बसमध्ये बसलो. तर मे बी 2 तास लागतील, कारण 90 किलोमीटर आहे इथून. तर आता मी जाणार आणि आमचा पहिला दिवस एन्जॉय करणार. तर लेट्स गो. फायनली आम्ही पोहोचलो. ते बी गेला, बघू शकतो तुम्ही. सगळेजण उतरले जाता. इथं गेट आहे. तर मागच्या तर हा हायवे आहे आणि केवी आमचं सेलसुराचं. तर फायनली आम्ही पोहोचलो. तर आता एक्साइटमेंट आहे की मध्ये काय काय आहे बघायची. काहीतरी डिस्कशन चालू आहे हा एरिया आसपासचा. एकदम आंब्याचे झाड वगैरे इथं आहेत बरेच. कृषी तंत्र विद्यालय सेलसुरा, जिल्हा वर्धा असं म्हणून लिहिलेलं आहे. आणि हा आजूबाजूचा एरिया. समोर रोड आहे, पोरं समोर चाललेत. मध्ये जाऊन व्हिडिओ काढता येईल की नाही माहीत नाही, पण आय विल ट्राय. हे बघा इथं मॅप आहे कृषी विज्ञान केंद्राचा सेलसुराचा. KVK फार्म, ATS फार्म, फार्म आणि वेल. आणि हे मध्ये आता सगळेजण मध्ये गेलेत, मी पण चाललो. हे मध्ये आलो. बाकीचे आगरकर बी आला वाटते. हे मधलं केतन भाऊ आला तू. मधलं दाखवलेलं आहे तुम्हाला. आणि वर बघा इकडे भाऊ रेडीच आहे बसून वेलकम करायला. सर वगैरे आलेत. मंदिर आहे तिकडे मस्त. मला जास्त जोरात बोलता नाही गेले, बट इथे 6 महिने काढायचे आता. हा मधला एरिया आहे. खूप वाईट वाटत आहे. KVK सेलसुरा मिळून काय भेटायला पाहिजे होतं? ऋषिकेश बिजले सारखे विद्यार्थी माझ्यासोबत आहे. प्रयत्न आहे की आमचं रावी सुखात जाऊ आणि असंच आम्ही काम करत राहू लोकांसाठी. असं किती का कामं करणार आहे भावा, लक्षात ठेव. याचे फोटो बिटो काढूत आपण. ठीक आहे, आज केले बसित नाही. तर काहीच मॅडम आता आलेत. आता ते नेमकं पहिलं लेक्चर घेतील. काय होईल काय नाही काहीच माहीत नाही. सगळं पहिल्यांदा आहे. माझ्याजवळ केतन बसला आहे.
आणि आला बसला. हां सर आहे ना सब्जेक्ट ॲग्रो सर स्ट्रिक एकदम. तर आता पहिले लेक्चर करायचं आहे. म्हणजे लेक्चर जे काय असेल आम्हाला माहीत नाही काहीच. बघू नेमकं काय होतं ते. Good morning, sir. I am Aniket Lake. I am from Beed. Good morning, sir. My name is Rishikesh Parmeshwar Bidle. I am from Nanded. Good morning, sir. My name is Rishikesh Parmeshwar Bidle. I am from Nanded. Good morning, sir. My name is Ketan Bharat. I am from Khangaon, Buldana. Khangaon. Good morning, sir. My name is Rohan Anil Ranjan. Good morning, sir. My name is Aniket Bharat. I am from Tahiri, Jindal. Tahiri. Good morning, sir. My name is Mukesh Naresh Bole. I am from Kato. गन तेरे को लेट क्यों हुआ बे? लेट क्यों हुआ? गाव में. चलो आता केतन बारबीचं काहीतरी बोलणं सुरू आहे. अच्छा तो यूट्यूब पर डाल पुट्टे म्हणते ना मला घे म्हणते. हा बाहेरचा एरिया आहे. हे बघा इकडे दाखवतो. हे आण्या अयो हे मस्तपैकी पाणी आलं यार. त्याच्यामध्ये आंब्याची झाडं वगैरे जबरदस्त एकदम हिरवगार सगळीकडे. आणि खूप दिवसानंतर शेतामध्ये आलं मग भारी वाटत आहे. म्हणजे ही फील्ड आहे. ही फील्ड अशी फील्ड तिकडे देवाचं मंदिर पण आहे आणि हे सेंटर. तर इथे कधी कधी आम्हाला फील्डवर कदाचित काम वगैरे करावं लागेल थोडंफार जे आहे ते. आणि ह्याच्यानंतर आम्हाला विलेज भेटतील म्हणजे गाव वगैरे भेटतील आणि तिथं जाऊन आम्हाला थोडंसं शेतकऱ्यांना सांगावं लागेल. अजून मलाही काही तेवढं जास्त माहीत नाही. तर गाईज फायनली आमचा पहिला दिवस संपला. त्याच्यामध्ये सर आणि मॅमनी म्हणजे एक बेसिक माहिती सांगितली की रावे कशाबद्दल असतं, काय असतं, काय करायचं. तर जवळजवळ 2-2.5 तास त्यांनी लेक्चर वगैरे घेतलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला माहिती सांगितली. सगळेजण आम्ही आलो होतो. काही जण ॲबसेंट होते पण ते उद्यापासून जॉईन करतील आम्हाला. आणि हा आमचा पहिला दिवस होता. तर इथून आता आम्ही सेंटरहून आम्ही आता जाणार. तिथून रूम वगैरेबद्दलची माहिती आम्हाला ती पण दिली. तर रूम पण शोधायचे आहे आता आणि बाकीचं पण बऱ्याच गोष्टी बघायच्या आहेत. सगळे चालले जातात तिकडं. तर आता इथून आम्हाला सेलसुराला जायचं आहे. नाही तर इथून आम्हाला देवळीला जायचं. रूम वगैरे बघून तिथं राहायची व्यवस्था करायची आहे. तर हा लॉग इथं संपवतो आणि हा लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आवडला असेल तर लाईक वगैरे करा आणि अशाच लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.